जुन्नर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचा ओझरला जो एकत्रित वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत, आपापल्या विभागाची या ठिकाणी माहिती दिली जाते आणि ज्या ज्या विभागातून लोकांच्या अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी हे या ठिकाणचं हे शिबिर राबवलेलं आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत. आता तुम्ही इथं आलात, या शिबिराचा नेमका फायदा काय झाला आणि हे शिबिर काय आहे, काय तुम्हाला माहित आहे का? शिबिराचा म्हणजे काय माहिती का, लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्येच्या तुमची कुठली समस्या होती? आमची समस्या होती रोडची. कुठल्या गावची? ह्याच गावची, ओझरची. मांड्या. हा. काय झालं मग? ते काय बोललेच नाही, काय ते म्हटलं करू असं करू अरे. तुम्ही तर म्हणते समस्या सुटली. सुटली नाही म्हणजे आता सुटणार. अजून आम्हाला परत भेटायचं. आमचं मंडळ इथं जाग्यावर नव्हतं. या अभियानाचा फायदा की तोटा बघूया आता काय पुढे होईल ते. आता तुम्ही काय सांगाल? आता झाल्याशिवाय ते कसं काय काय सांग, जेवल्याशिवाय खरं नाही. खरं नाही. आता तुमचं कुठलं गाव? आमचं ओझर. काय अभियानाचा कितपत फायदा झाला? अभियानाचा फायदा झालाय पण अजून काम झाल्याशिवाय काय काम झालं. आता तुम्ही हिवरेतर्फे नारायणगाव, हिवरेतर्फे बुद्रुक, काही नाही. आमचा पुनर्वसनच्या संदर्भात थोडी चर्चा करून काय बा मार्ग आहे याच्यावरती कोणाशी चर्चा केली? करायची. चर्चा करायची. आता तुमचं काय काम आणलं? काम रस्त्या संबंधी काम आहे. काय इथे विषय मांडला का? विषय मांडून झाले. तहसीलदार साहेबांना बोललो आम्ही, सगळे विषय मांडून झाले. ते बोलले, त्यांनी नका हे दिलं म्हणजे होकार दिला करतो म्हणून. पुन्हा कधी बोलवलंय? बोलवलं म्हणले आता इलेक्शनचं काम चालू आहे, नंतर तुम्हाला आम्ही बोलून घेतो आणि पहिलं काम तुमचं. आणि हा सदरचा रस्ता आहे केलेला शासनाचा, त्याच्यात जाण्याला वयस्कर लोक असतात, शाळेतली मुलं असतात किंवा वयस्कर लोकांना डॉक्टर काय झालं तर डॉक्टर काही घेऊन जाऊ शकत नाही आणि मध्ये अँगल ठोकलेत रस्त्यात येऊन. अँगल ठोकलेत आणि रस्ता पूर्णपणे बंद केला. त्या तहसीलदारांनी किंवा सर्कल यांनी ते पाहून घेतला पाहिजे. हा तहसीलदार आणि सर्कल यांनी पाहून घेतला पाहिजे, त्याचा पंचनामा केला पाहिजे कायदेशीर. काय यांची समस्या आहे ती निवारण केली पाहिजे आणि रस्त्याचं काम त्वरित केलं पाहिजे. कारण का लहान मुलं असतात, लहान मुलांनी काय करायचं, कुठं जायचं. आणि स्त्रिया, वृद्ध माणसं ही 2 वेळा त्या रस्त्यावर पडली तरी त्यांना ना आम्हाला डॉक्टरकडे न्यायचं म्हणलं फार विचित्र प्रश्न निर्माण झालेत या माणसामुळं. एका आता प्रश्न सुटला पाहिजे. मला सांगतो, रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. रडू नका. नाही काय परिस्थितीच अशी आहे साहेब. तुम्ही या इकडे, आपण लक्ष देत नाही. तहसीलदारांशी बोलूया. इकडे प्रांत कार्यालयाचे असिस्टंट आहेत, आपण तर त्यांच्याशी बोलूया. शेवटी प्रश्न सुटला पाहिजे. प्रश्न सोडवण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी. प्रांत साहेब, तुम्ही प्रांत कार्यालयात काम करता, यांचा एक रस्त्याचा प्रश्न आहे, तर समजून घ्यावा अशी विनंती. रस्त्याचा प्रश्न आहे. तिथं वयोवृद्ध माणसं आहेत, ऐकलं का, वयोवृद्ध माणसं आहेत व शाळेतली लहान लहान मुलं आहेत. तुमचं नाव काय, कुठला मळा? मी मांडे, शिवाजी मांडे, मांडे मळा, ओझरचा मांडे मळा. आणि त्या रस्त्याला त्या बाजूचा आहे ना, त्यांनी रस्त्यात येऊन अँगल ठोकले, मधोमध अँगल का यांनी जाऊ नये. अर्ज केलाय का? अर्ज केले तहसीलदार साहेबांना. अर्ज किती दिवस झाले? आत्ताची घटना 15 दिवस. सध्या करंट विषय, करंट पोझिशन आहे. काय तुम्ही सांगा? चला आपण तहसीलदारांकडे या. शेवटी प्रश्न इथं सुटले पाहिजेत, लोकांच्या अडचणींचा निपटारा झाला पाहिजे. या अभियानाचा उद्देश तोच आहे की लोकांचे प्रश्न समजून घेणं, ते प्रश्न सोडवणं. बाबा, तुम्हाला देखील न्याय मिळायला पाहिजे. इथं तहसीलदार साहेबांना तुम्ही तुमचा प्रश्न सांगा, तुमचा प्रश्न निकाली लागेल. आम्ही सकाळपासून पुन्हा एकदा सांगा, पुन्हा एकदा विषय सुटेल नक्की. अर्ज बी दिलेला आहे, ते म्हणले करतो, मार्गी लावतो. आम्हाला त्यांनी सोमवार. या अभियानाचा उद्देशच तो आहे की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. तुमचा प्रश्न कॅमेरा पुढे आलाय, 100% सुटेल. वृद्ध लोक असतात. माझं तर म्हणणं आज असं आहे की आज तो रस्ता बंदच आहे, पूर्ण अँगल ठोकलेत रस्त्यात. तो रस्ता एकदम बंद आहे. आज आम्ही येऊ जाऊ शकत नाही. आज 70-80 वर्षाची सगळी रिटायरमेंट मंडळी आहेत. तर मी म्हणतो काय माहिती का, आम्ही महिना झाला जवळजवळ तुम्हाला एक अर्ज दिलेला आहे. परत प्रांतला सुद्धा मंचरला जाऊन एक अर्ज आम्ही दिलेला आहे.
पण त्या अजून त्यांनी आता आम्हाला काय माहिती का, जर थोडेसे म्हटले बा तुम्ही थांबा, आम्ही त्याचा पंचनामा करतो, असं करतो. निदान यांनी प्रत्यक्ष येऊन त्या रस्त्याची पाहणी केली तरी आम्हाला समाधान वाटेल का? सर, आता तुम्ही प्रश्न ऐकलेला आहे, कशा पद्धतीने मार्गी लागेल हे म्हणतात ते यांचंच खरं आहे असं नाही. त्याच्या समोरच्याचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही किंवा सर्कल स्पॉटवर व्हिजिट कधी कराल? सर्कल ऑफिसरांना मी पत्र काढतो, त्यांना लवकरात लवकर स्पॉटवर व्हिजिट करायला सांगतो आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली रस्ता अडवलेला ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रिया राबवून ऑर्डर काढावी लागेल. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन त्यामध्ये जे नियमानं योग्य आहेत ते आदेश आम्ही करून देऊ. बाबा समाधान झालं? हो, समाधान झालं. या अभियानाचा उद्देशच तो आहे की जुन्नर तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयाचं या ठिकाणी त्यांचे स्टॉल लावून त्यांच्या ज्या स्कीम आहेत, ज्या योजना आहेत किंवा संबंधित विभागाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते एकत्रित सुटावेत अशा प्रकारचा शासनाचा हा उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान जुन्नर तालुक्यामध्ये राबवताना तर याची जास्त लोकांपर्यंत पब्लिसिटी झाली असती तर कदाचित जास्त लोक इथं आले असते. आता वाजले दुपारचे 3. आपण पाठीमागं पाहतो सगळे स्टॉल ओस पडलेले आहेत. या बाजूचे स्टॉल पहा, इथं फक्त आतले कर्मचारी बसलेले आहेत. इथे कोणीही तसे लोक नाहीत. आपण प्रशासनाची बदनामी करतोय असं मुळीच नाही. या अभियानाला या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, इतर जे अधिकारी जे उपजिल्हाधिकारी सतीश राऊत वगैरे ही सगळी मंडळी असायला हवे होते. परंतु इथं प्रांत अर्चना तांबे, त्याचबरोबर तहसीलदार रणजित भोसले आणि त्यांच्या खालची सर्कल मंडळी किंवा विविध विभागाचे अधिकारी आले. परंतु वरिष्ठ मंडळी आले असते, आमदार खासदार आले असते तर या कार्यक्रमात निर्माण झाला असतं. लोकांचे प्रश्न सुटायला अधिक बळकटी आली असते. भविष्य काळामध्ये असे उपक्रम राबवताना त्याची जनजागृती अधिक प्रमाणात होईल आणि अधिकचे लोक इकडे येऊन आपल्या समस्या सोडून घेतील अशी आपण महसूल विभागाकडनं अपेक्षा करूया. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.